मॉर्निंग. हा माझा सेकंड व्लॉग आहे. घड्यात 6:30 वाजलेत. तर आज मी तुम्हाला आमचं घर दाखवते. ही घराची पुढची बाजू असून अंगणात एक सुंदरसं तुम्हाला तुळशीवंदन दिसेल. आडबिराड म्हणून गावामध्ये घर आमचं ओळखलं जातं. सर्वच सण आम्ही एकत्रित साजरे करतो. तर आमच्या पाठीमागची जी बाजू जी आहे ती विहीर त्या ठिकाणी आहे. अगोदर कशी सर्व विहिरीच्या पाण्यानेच कामे केली जातात. कपडे धुणं, भांडी घासणं, आंघोळ करणं सगळे पहिले ना खूप म्हणजे माझ्या लग्नाला झाले 30 वर्ष. 30 वर्षापूर्वी ना 30 वर्षापूर्वी सगळे म्हणजे इथे आम्ही कपडे धुवायचे मस्तपैकी. ह्या ह्याच्यामध्ये पाणी साठवायचं, कपडे धुवायचे. लहान मुलांना आम्ही इथेच बसवायचं आंघोळ करायला. या दगडावरून वगैरे मस्त मुलं बसायची इथे. पुरुष इथे दगडावर आंघोळ करायचे, आम्ही कपडे धुवायचे. विहिरीचं पाणी काढायचं. पहिलं नळाला एवढं पाणी नव्हतं. विहिरीचं पाणी घेऊनच सगळी कामं करायची. आत्ता सगळ्यांनी विहिरीला मोटर लावली आहे. मोटर लावल्यामुळे काय होतं, घरी पाणी येतं डायरेक्ट. नळाने मोटर लावली की पाणी डायरेक्ट घरी. आता एवढी कोण मेहनत घेत नाही. पहिली जी मेहनत करायची ती लोक आता मेहनत घेत नाहीत. घरी पाणी येतं तर कशाला लोक विहिरीवर जाणार. आता विहिरीचं फक्त यूज मोटर लावून घरी पाणी आणून देणं एवढंच होतं. पहिलं तर आम्ही विहिरीचं पाणी पण प्यायचं. मस्त थंड पाणी लागायचं. तर अशी ही आमची विहीर. अगोदरचे खूप दिवस असे आठवणीचे आहेत, एन्जॉय केले होते. तर विहिरीकडून हे पाटलेदारांनी गेलं तर हे आमचं, हे जे फुलं वगैरे दिसतात ते आमचं पाटलाघर आहे. हे सगळ्यांचे पाटलाघर आहेत. इकडे बाळाची जागा आहे. इकडे बाब्याने झाडं वगैरे लावलेली आहेत. पाटलाघर आहे. तर हे आमचं पाटलाघर. हे आमचं फणसाचं झाड खूप मोठं होतं, पण ते कट केलं कारण एवढं उंच जायचं ना. फणस खूप धरतात. आत्ता हे कट केल्यामुळे फणस एवढे आहेत, कमी आहेत. नाहीतर इतर वेळी भरपूर फणस असतात, भरपूर. हा फणस जो आहे खूप लेट होतो. ते पूर्वीपर्यंत जुलैपर्यंत लेट पिकायचा आणि जुलैपर्यंत तर गावी कोण थांबायचे नाहीत. तो असेच पडून पडून फणस जायचे आणि गुराबिरा खायचे. मग काही आम्हाला मिळालेलेच नाही. पण आता तो हळी लवकर पिकतो. पण बघा अजून पण तो पिकलेला नाही आहे. मे महिना संपत आला. नंतर तर आम्ही कोण जूनमध्ये वगैरे एवढे येत नाहीत आणि पावसामध्ये कोण एवढं फणस खात नाही. तर हे आमचं पाटलाघर आहे. तर इथे ना काकडी आणि चिबूड लावलेले आहेत. तर तुम्हाला मी काकडी आतमध्ये आहे, चिबूड तुम्हाला दाखवते मी. आहे चिबूड. चिबूड कुठे कुठे असे आहे, घनदाट ह्याच्यामध्ये लागले दिसत नाही, पण हा चिबूड दिसते. काकडी पण इथे आहे. पण अडचणीत हात घालायला मला भीती वाटते. माझे मिस्टर असले की मला ओरडतात, हात घालायला देत नाहीत. मला काकडी दाखवते मी. अडचणीत हात घालायला देत नसते. ते होती काकडी. काकडी पण आहे आणि चिबूड पण आहे. हा एक ते आतमध्ये पण चिबूड आहे. हा एक चिबूड आहे. इथे मोगरा भरपूर फुललेला आहे. हा मोगरा, त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे. हा मोगरा येते भरपूर. आणि ही आमची केळी. केळी काय आम्हाला एवढी. हा नारळ, नारळाचं हे मोठं झाड आहे. आणि केळी जी आहे ती खूप अडचण झालेली आहे. केळी तर आम्हाला कधी खायला मिळत नाही. मला तर वाटतं एकच गड आम्ही खाल्ला असेल. बाकीच केळी लागली की केळी येऊन खातात. आता ही बारीक बारीक केळी आहेत. जूनमध्ये जर मिळाली नशिबात कोणाच्या तर मिळतात, नाही तर ती काही मिळत नाही. उगाच अडचण झालेली आहे केळीमुळे. बघा किती केळीमुळे अडचण झालेली आहे. आता तर आम्हाला वेळच नव्हता हे साफ करायला. हे सगळं साफ केलं तर व्यवस्थित बेनं केलं तर होतं. पण आता आमचीही जरा थोडी कामं आहेत, त्यामुळे आम्हाला हे काही वेळच नाही करायला होतं. झालेली आहेत
काळी मिरी पण लावलेली आहे, पण ती काय यावेळी तर काहीच लागली नाही, जगलीच नाही व्यवस्थित ती. असं तर हे आमचं आहे पाटलागर. ही आमची इथे चूल आहे. ते आम्ही टाकी वेके बसवलेले आहेत. काहीच मी लवकर उठली ती कारण माझ्या बहिणी येणार होत्या. तर हे माझे 3 नंबर बहिणीचे मिस्टर, ही मोठी बहीण माझी, ही 3 नंबर बहीण, हे माझे मिस्टर आणि हा रोहित. मग आम्ही थोडं मंदिराच्या दिशेने फेरफटका मारला. ती सर्व लवकर जाणार होती आणि म्हणून मी अक्षताने लवकरच सकाळी जेवण बनवलं होतं. पण त्यांना खूप आग्रह केला जेवायला, तरी पण ते काही थांबले नाही. त्यांना अर्जंट काही काम होतं. मस्तपैकी त्यांना सब्जा लिंबू सरबत दिलं, तशा त्या निघाल्या. माझ्या मिस्टरांना काही ते बरंचसं आवडलेलं नाही. चुलीवर चिकन बनवलं होतं, त्याची तुम्हाला मी रेसिपी सांगते. तर चिकन हे अक्षतानेच बनवतं. अक्षता म्हणजे माझ्या 2 नंबर दिरांची सून. तर मला कंटाळा आलेला माझं हातचं खाऊन, तर तिला म्हटलं तूच चिकन चुलीवर बनव. अक्षता बोलली काकी मला तुम्ही चूल पेटून द्या, मी चिकन बनवते. म्हटलं ठीक आहे. मी चूल पेटून दिली तिला आणि मग तिने तेल एका टोपामध्ये तेल घेतलं. त्या तेलामध्ये कांदा टोमॅटो चांगला परतवला. कांदा टोमॅटोला थोडंसं तेल सुटल्यावर तिने वाटप टाकलं. वाटप हे आमचं मालवणी असतं. ओलं खोबरं आणि सुकं खोबरं आम्ही चांगलं भाजतो. त्याच्यानंतर कांदा चांगला भाजतो. कांदा लसूण आणि आलं हे चांगलं भाजून त्यात गरम मसाला ॲड करून आम्ही असं वाटप तयार करतो. त्याच्यानंतर अक्षताने वाटप मिक्स केल्यावर त्याच्यावर मसाला टाकला, मालवणी मसाला आमचा. तो पण चांगला परतून घेतला तेलामध्ये. चांगला परतल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये तिने चिकन ॲड केलं. चिकन पण चांगलं परतून घेतलं. आग थोडी चुलीची कमी झाली होती. ती बोलली की मी काकी जरा परतते, त्याच्यानंतर तुम्ही थोडं आग करा, मग मी जाऊन कपडे धुते. तशी ती कपडे धुवायला गेली आणि मी थोड्या वेळाने येऊन चूल फुकली, लाकडं लावली 2 आणि तशी चुलीला आग चांगली मिळाली. ही जी चूल आहे ती चूल आम्ही कणकवलीहून आणली होती. बाजूची चूल दिसते ती आम्ही त्याच्यावर गरम पाणी चुलीवर त्या गरम पाणी करतो. आणि ही जी चूल आहे त्याच्यावर आम्ही जेवण वगैरे करतो. ते एक वाईल पण आहे, त्याच्या वाईलवर आम्ही दूध ठेवतो, डाळ वगैरे फोडणीला घालता येते. तर ही चूल आम्ही कणकवलीहून आणली होती. त्याच्यानंतर अक्षताने पाणी ॲड केलं चिकनमध्ये. ॲड केल्यानंतर मग चांगलं आगीने म्हणजे चूल चांगलीच पेटली होती, त्यामुळे चिकनला उकळ चांगलीच आली होती. अशा प्रकारे आमचं मालवणी चिकन तयार झालं. नंबर दिरांची फॅमिली आमच्याबरोबर होती, शिवाय मोठे दीर होते त्यांची पण मुलगा आणि सून वगैरे आली होती. ते 2 दिवसांनी मुंबईला जाणार होते आणि म्हणून आम्ही रानात आंबे काढण्याचा बेत केला सकाळी. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण आंबे काढण्याचा जो गळ असतो तो घेऊन सगळे रानात आंबे काढायला गेलो. सगळे आम्ही निघालो होतो आंबे काढायला. तर ह्या ज्या आमचं आंब्याचं झाड आहेत त्याला काळ्याआंबा म्हणून म्हटलं तर खूप गोड आहे, मधुर आंबा आहे. ह्याचे आम्हाला जास्त काही आंबे काढता आले नाही कारण गळ आमचा काही व्यवस्थित नव्हता. गळातून आंबे म्हणजे गळ फाटलेले होते, त्यामुळे आंबे सगळे खाली पडायचे. त्यामुळे आम्ही जास्त काही आंबे काढले नाही. जेवढे ज्याला द्यायचे तेवढेच काढले. एवढेच बस झाले वरती. आता वर जात नाही. हा तिथूनच काढा. तुमच्या राईट साईडला बघा, इथे आहेत सगळे. कुठे थांबू? तिथे थांबू, इथे थांबू. मट्टी लागली ते ना वर गेल्यावर दिसत नाही आंबे रे. आपल्याला दिसत पण त्याला दिसत नाही वर जाऊन. आपण कॉन कॉल घेऊया. आपल्याला व्हॉट्सअप कॉल करूया. आमचं बाकी होतं त्यामुळे आम्ही संध्याकाळी शेतावर गेलो. हे गवत जे ते वरच्या कोपऱ्यात साफ केलं होतं आणि ते वरचं कोपऱ्यात जे गवत होतं ते सगळं खाली टाकलं होतं आणि खाली टाकल्यामुळे आम्हाला सगळं मेहनत पडली होती. सगळं गवत आम्हाला काढून ना ते जाळावं लागलं कारण ते काढता पण येत नव्हतं कारण त्या गवतांमध्ये पण लाकडं पण टाकलेली होती. आणि त्यामुळे आम्ही कसं ते आणि त्या गवताच्या खाली पण ओलं गवत होतं, ते आम्ही दोघांनी कसं काढून मग थोड्या वेळाने आम्ही काढल्यानंतर त्यांनी त्या गवतामध्ये आग घातली.
मी इकडून काढून घेतलं तोपर्यंत त्यांनी त्या साईडला थोडं थोडं करून गवत जाळून टाकलं. बरंच काम बाकी होतं, आम्हाला वेळ मिळालाच नव्हता काम करायला. आणि असं सकाळपासून पावसाचं चिन्ह दिसत होतं म्हणून आम्ही धावत धावत तसंच शेतावर गेलो. कारण आता हे जे गवत नाही जाळलं पेंटिंग घ्या. आणि ओलं झालं तर ते जळणार पण नाही, म्हणून आम्ही तसंच धावत गेलो आणि पहिलं गवत काढलं. जेवढं काढता येईल तेवढं काढलं आणि तेवढं जाळून टाकलं. कारण वाटत होतं चिन्ह पाऊस पडणार आहे असं करून, आणि तसंच झालं. मळपट अशी दिसत होती आकाशामध्ये आणि आम्ही थोडं थोडं करून गवत जाळलं. जवळ का जास्त? गवत खूप जाळ खूप वाढत होता. बाजूला आंब्याचं झाड होतं, त्या झाडाला झळ जास्त आग लागू वाढू नये म्हणून ते ओल्या आगीची म्हणून फांदीने ना तिथे मारलं माझे की मिस्टर तिथेच ओली आग फांदी गेली घेऊन तर तिथे थांबते. मारायची, कारण ती आग मग पुढे जात नाही. कारण छोटा आंबा तिथे होता. मग त्या साईडने मी जाऊन काढलं आणि आम्हाला वाटलं पाऊस छत्री काढली नाही म्हटलं, एवढा पडणार. काय पाऊस थोड्या पडणार वेळाने नाही. पावसाचं चिन्ह दिसत होतं तसं पाऊस सुरू झाला. होतं. आता भरपूरच पाऊस सुरू झाला. पहिलाच पाऊस होता, जास्त काय पडला नाही पण पडला पाऊस. पण तरी पण भिजायला होतं. तर मस्त वाटतं पहिला पाऊस. गरम खूप होत होतं आणि त्यामुळे पाऊस पडल्यामुळे ना खूप बरं वाटलं. मस्तपैकी भिजलो आम्ही. 6:30 वाजले, सगळे सिने बसले होते तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणजे 6:30 वाजले होते. मग थोडा निवांत म्हणून लेडीज कट्टा आमचा आहे, इथे आम्ही एकत्र येतो आणि गप्पा मारतो. तसं मग मी घरी निघाले. गावाला आंब्याचं रायतं कसं बनवतात त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगते. पहिले आंबे झाडवून आणले की ते चांगले धुवून घ्यायचे. धुवून घेतले की मी ते आंबे काय करते, पूर्ण बाट काढते. बाटाचं पण जे काय असतं रस बी सगळं काढून घेते, सालीचा पण सगळं रस काढून घेते. असं केल्यामुळे काय होतं, जर खराब एखादा आंबा जर असेल तो आपण साईडला काढू शकतो. ते सगळं काढून झालं की ते मिश्रण मग एका कढईमध्ये तेल घ्यायचं, लसूण घ्यायची. लसूण तेलामध्ये चांगली भाजून थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये राई टाकायची. राई पण चांगली तळली तेलामध्ये की थोड्या वेळाने थोडं परतून घ्यायचं चमच्याने. लसूण आणि राई चांगली एकजीव झाली, थोडीशी लाल करायची लसूण, आणि मग त्याच्यामध्ये थोड्या वेळाने मसाला टाकायचा. थोडा टाकायचा, जास्त टाकायचा. जास्त टाकला की तो तिखट होतं, मग तिची एवढी टेस्ट येत नाही. थोडा मसाला टाकायचा. आणि काय होतं, सगळ्या प्रकारचे आंबे एकत्र असतात ना, एकत्र मी करून त्याची काढते पूर्ण, त्यामुळे टेस्ट पण थोडी वेगळीच लागते. आणि मग ते जे आवरण आहे तुपातलं ते सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं ढवळून घ्यायचं. चांगलं ढवळून घेतलं की सगळ्या प्रकारचे आंबे असतात, एक प्रकारचे आंबे नसतात, त्यामुळे प्रत्येक आंब्याला वेगळी टेस्ट लागते. ते काढून झालं की त्यात गूळ बारीक करायचं आणि ते गूळ टाकायचं त्याच्यामध्ये. थोडं आणि पाणी ॲड करायचं. पाणी थोडं जास्त टाकायचं, कारण का तो चांगला मस्तपैकी रस्सा तयार होतो. तर अशा प्रकारे हा आंब्याचं रायतं आमचं तयार झालं. त्याचं थकवा सगळा दूर करण्यासाठी आम्ही रात्री मग जेवण वगैरे सगळं आटपलं, भांडी झाली की आम्ही सगळेजण एकत्र अंगणामध्ये येतो आणि मग मस्तपैकी गप्पा गोष्टी, लहान मुलं सगळे खेळत असतात आणि पुरुष वगैरे पण गप्पा गोष्टी करतात. आज आमचा नेमका बेत होता की उद्या बटाटे वडे करण्याचा बेत होता. तर त्या बटाटे वडे करताना काय काय करायचं त्या गोष्टी आमच्या चालल्या होत्या. तर त्याच्यानंतर मी इथेच आजचा मी सेकंड ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब. बाय बाय.